नाशिकमध्ये झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या इगतपुरी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना संतप्त आदिवासी जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीत पोलीस ठाण्याचे कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ यांचे कपडे चक्क फाडण्यात देखील आले। तर पोलिसांवर हल्ला प्रकरणी 37 जणांवरती 60 ते 70 व्यक्तींविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र अद्यापही कुणालाही अटक झाली नाही। घटना अशी आहे की दिनांक 30 मार्च रोजी रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशन इगतपुरच्या कर्मचाऱ्यांना काही माहिती मिळाली की धारवाडी शिवार जामुंडा गाव या ठिकाणी एक पुरुषाचं प्रेत एका झाडाखाली आहे आणि त्या माहितीवरून आमचे पोलीस कर्मचारी, एक अधिकारी API आणि 2 कर्मचारी, त्यामध्ये गोडसे आणि कचरे असे त्या ठिकाणी गेले। खात्री झाल्यानंतर तिथं त्यांनी पाहिलं एक व्यक्ती पुरुष झाडाच्या खाली पडलेला आहे। त्याच्या गळ्यात एक अर्धवट ओढणी आहे आणि झाडाला पण अर्धवट ओढणी आहे फांदीला। तर त्यांनी मग त्या परिसरात तिथे चौकशी केली, लोकांना विचारलं, तिथला त्याचा ओळख पटली गेली। तर त्याचं नाव होतं भाऊ सखाराम दरवडे। तर त्या व्यक्तीला ओळखल्यानंतर तिथे त्यांचे वडील, आई त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांच्या समक्ष मग तिथं फोटोग्राफ्स वगैरे घेतले त्या बॉडीचे वगैरे। आणि रात्रीची वेळ होती 10-10:30 म्हणून तिथे रात्री काही ठेवणं योग्य नव्हतं, म्हणून त्यांनी ॲम्ब्युलन्स कॉल केली आणि ॲम्ब्युलन्समधून ती बॉडी रुरल हॉस्पिटल इगतपुरीला ते रात्री घेऊन आले। सोबत त्यांचे नातेवाईक म्हणजे आई वडील पण होते। यानंतर ही रात्रीची गोष्ट झाली। सकाळी दुसऱ्या दिवशी ईद होती, ईदचा बंदोबस्त होता आणि आम्ही सर्व बंदोबस्तात होतो। बंदोबस्त संपला साधारणतः 10:30-11च्या आसपास। मी इगतपुरीतच होतो, तिथले पोलीस इन्स्पेक्टर साहेब होते, आम्ही सर्व तिथे होतो। त्यांना माहिती आली की त्या धामडगी परिसर जो आहे बाहुली डॅमच्या पुढे, त्या ठिकाणी आपले काही त्या रात्रीचे ईडीमधील मैताचे लोक किंवा त्या गावातील काही लोक तिथे जमलेले आहेत आणि आपले कर्मचारी पण तिथं पुढे गेलेत, त्यांना बोलवण्यासाठी गेले होते सकाळी, या तुम्ही पंचनामा वगैरे करायचा, इन्क्वेस्ट करायचा म्हणून। तर तिथं गर्दी जमलेली आहे, तर आपल्याला जायचं म्हणून आम्ही स्वतः आमच्यासोबतचे काही कर्मचारी घेऊन, कर्मचारी फार काही नव्हते परंतु माझ्यासोबतचे 2 कर्मचारी, त्यांच्यासोबत 2-3 कर्मचारी, आम्ही गेलो, आमच्या एकाच गाडीत गेलो होतो। तिथं गेल्यानंतर लोकांचे आम्ही ऐकून घेतलं सगळं म्हणणं, त्यांची काही ती तक्रार होती व रात्री बॉडी हलवायला नाही पाहिजे वगैरे। तर आम्ही ती परिस्थिती सांगितली, व्हिडिओग्राफी फोटोग्राफी केलेली आहे असं सांगितलं आणि आता PM करणं आहे। आपण PM झाल्यानंतर जे काय असेल त्याची चर्चा करूयात किंवा काही तक्रार असेल तुमची रितसर त्या मरणाच्या कारणाबद्दल, तर त्याच्याबद्दल आपण पुढे काय रितसर कायदेशीर कारवाई करूयात अशी आमची चर्चा सुरू असतानाच त्यातल्या काही लोकांनी, जे रात्रीचे कर्मचारी होते, त्यांच्याबद्दल काही राग असेल वगैरे, मागच्या बाजूला आम्ही चर्चा करत असताना गर्दी भरपूर होती, 50-60 लोक असतील, तर त्यांनी त्यांना काहीतरी धराधरी सुरू केली, पकडायला हाताने वगैरे। तर त्या अशा परिस्थितीत ते लोक दोन्ही पण साध्या कपड्यात होते दोघेही, तर ते घाबरले आणि ते पळायला लागले त्या रोडनं। तसेच पळता पळता हा मॉब पण त्यांच्या मागे गेला, त्यांना धरून मग हातानं वगैरे त्यांनी चापटीने वगैरे मारहाण सुरू केली। हे आम्ही बघितल्यानंतर आम्ही पण त्यांच्या मागे मागे गेलो, पळत गेलो। त्यातला एक कर्मचारी पुढे तसाच रोडनं पळून गेला पुढे आणि एक मात्र जे त्याला ASI जाधव होते, त्यांना ते ॲक्च्युली मारत होते, त्यांना आम्ही ताब्यात घेतला। आमची गाडी होती, त्या गाडीत बसवला, पब्लिकला सगळं व्यवस्थित शांत केलं आणि नंतर मग आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या इतर सहकाऱ्यांना कॉल करून नाशिकला वरिष्ठांना माहिती दिली। नंतर जो काय ॲडिशनल फोर्स मागवायचा तो फोन करून मागवला, परंतु नंतर ते लोक काही आमच्याबद्दल, इतर पोलिसांबद्दल त्यांचा कुठे असा काही रोष नव्हता, पण ते रात्रीचे 2 पोलीस जे होते त्यांनी ती बॉडी हलवल्याचा त्यांना थोडा राग होता। इतर नातेवाईकांना तिथे येऊ दिलं नाही, फक्त आईवडीलच आले होते आणि त्याच दोघांच्या याच्यावर त्यांनी बॉडी शिफ्ट करायला नको होती, हा त्यांचा मेन रोष होता आणि त्या रोषापोटी त्यांनी त्या दोघांना तिथे मारहाण केली होती। बाकी त्याच्यात वेगळा असा कुठला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हता किंवा काही पोलिसांच्याबद्दल राग असतो तर इतर पोलिसांनाही त्यांनी काही, आमच्यासारखे आम्ही तिथे उभे होतो, आमचे काही कर्मचारी होते, आम्हाला कोणालाही त्यांनी काही नव्हतं आमच्यासोबत। तर ते नंतर सर्व आम्ही त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या, रितसर त्यांची जी काही शंका होत्या त्या शंकाप्रमाणे त्यांचे जे काही कारणं असतील त्याचं समाधान केलं। वरिष्ठ अधिकारी परत आले आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला संध्याकाळी आणि त्यानंतर ती बॉडी पोस्टमॉर्टम असं त्यांना प्रॉमिस केलं गेलं की इगतपुरीला करण्याऐवजी आपण एक फॉरेन्सिक मेडिसिन जे स्पेशल डिपार्टमेंट आहे नाशिकमध्ये कॉलेजचं,
त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिनच्या डिपार्टमेंटमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली PM केलं जाईल आणि जे काही कॉज ऑफ डेथ येईल पुढे त्याप्रमाणे आपण गुन्ह्याचा तपास करू, जे येईल त्याप्रमाणे. त्यामध्ये मरणाचं कारण समजा होमिसायडल म्हणजे दुसऱ्यानं त्याला मारून कोणी मारला असेल तसं आलं, किंवा सुसायडल स्वतः आत्महत्या केली असेल असं आलं तर त्याप्रमाणे तपास होईल असं त्यांना सांगितल्यामुळं त्या दिवशी ती ED दाखल झालेली आहे. आणि पॅरलली ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्या लोकांनी मारहाण केली त्या 2 पोलीसपैकी एका पोलीस कर्मचाऱ्याची फिर्याद घेऊन आम्ही त्यांच्या जवळजवळ 37 नावानिशी म्हणजे ओळख पटवलेल्या नावानिशी आणि इतर 50 ते 60 अशा लोकांच्या विरुद्ध त्याच दिवशी रात्री गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या तो गुन्हा पण आमचा तपासावर आहे. कोणाला अटक केली त्या प्रकरणात? नाही, अजून सध्या तरी अटक केली नाही. मी अटकेची प्रोसिजर आता सुरू करणार आहोत, म्हणजे पुढची जी काही कायदेशीर प्रोसिजर आम्ही सुरू करत आहोत. जे काही मृत्यू झाला त्या बाबतीमध्ये असं म्हटलं जात होतं की ते सुसाईड नाहीये, गळफास घेतले नाही, त्याला खून करण्यात आला. आता सगळ्या लोकांचं म्हणणं होतं आणि त्यातून तो वाद निर्माण झाला. आपण त्यावेळेस त्या 2 कर्मचाऱ्यांनी असं म्हटलं की यांनी गळफास घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की खून झालेला आहे. तर त्याचा तपास त्या पद्धतीने, तर तुम्ही त्या पद्धतीने पण तपास केला का? कारण ते गळावर काहीतरी खुणा होत्या असं म्हटलं जातं. तर यामध्ये मरणाचं कारण देणारे जे असतात एक्सपर्ट्स डॉक्टर्स असतात. आम्ही फक्त परिस्थिती पाहून अंदाजे सांगू शकतो की पोलीस अधिकारी अनुभवातून सांगतात काय झालं असेल. तर तिथे जी परिस्थिती ती पाहून त्यावेळेसच्या आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ते ओपिनियन तिथं तोंडी दिलेलं आहे किंवा हे हाफ ओढणी फांदीला लटकलेली आहे, तुटलेली आहे, त्याच्या वजनानं कदाचित तो तुटून ओढणी खाली पडलेला आहे आणि त्यामुळे हे हँगिंग असावं असं त्यांना सांगितलं असेल. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जे PM केलेलं आहे, पोस्टमॉर्टम केलेलं आहे, त्यात त्यांनी स्पष्टपणे ते हँगिंग आहे असं आम्हाला आज ओपिनियन दिलेलं आहे. गळफास कशासाठी घेतला? काही चिठ्ठी लिहून ठेवली होती का मुलाने? आमच्याकडे कुठलीही चिठ्ठी वगैरे काय होतं, नेमकं कशासाठी त्यांनी गळफास घेतला? आता हे पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे. त्यात आम्ही आता त्यांनी जे काही नावं वगैरे संशयित दिले त्याच्यात आम्ही तपास करू. त्यात ज्या काही प्रमाणे त्यांचा तपासात निष्पन्न होईल शोधण्याचा प्रयत्न आपण केला. म्हणजे त्यांची जी नावं दिलेली आहे ती लोक कोण आहेत? त्यात गावातली आहेत, इगतपुरी शहरातली आहेत की शेजारच्या गावातीलच आहेत आणि त्यांची नावं दिलेली मी आता डिस्क्लोज नाही करू शकत कारण की तो तपासाचा नावांकडे विचारलं. आणि तर हा पोलिसांवर हल्ला झाला आहे, मोठ्या प्रमाणात हल्ला झाला. 2 पोलीस आता सुदैवाने खूप लागलं नसेल त्यांना किंवा लागलं असेल, पण अजूनपर्यंत 1-2 जणांना पण आपण अटक केली, जे मुख्य आरोपी असतील त्यांना तरी आपण अटक करायला हवी. कारण की गृहमंत्र्यांमुळे एक प्रकारे त्यांना हा प्रोत्साहन दिल्यासारखं होतं, त्यांनी काहीच केलं नाही. असं कोणालाही अभय दिलं जाणार नाही. काही सिच्युएशननुसार निर्णय घ्यावे लागतात, परिस्थितीनुसार थोडंफार निर्णय घेण्याला विलंब होऊ शकतो, पण ह्याच्यात कारवाई 100% कायदेशीर कारवाई केली जाणार. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. शिर्डीचा रामनवमी उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. तर श्री रामनवमी उत्सवानिमित्तानं उत्सवाचे प्रथम दिवशीच श्रींची प्रतिमा, पोथी व वीणा यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी वीणा घेऊन, तर प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले व मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. भिवंडी शहरातील पन्ना कंपाऊंड परिसरात मोती कारखान्याला भीषण आग लागली. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिक मोती साठवण्यात आले होते. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. सायन पनवेल महामार्गावर 3 गाड्या एकमेकांना धडकल्यात. हा अपघात नेरूळ येथील SBI कॉलनीजवळ घडलाय. तर या अपघातात एक व्यक्ती जखमी झाला असून त्या व्यक्तीला DY पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातात 3ही गाड्यांचं नुकसान झालं असून समोरच्या गाडीनं चुकीचं इंडिकेटर दिल्यामुळे मागच्या 3 गाड्यांचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडलाय. चुकीचे इंडिकेटर देणारा वाहक चालक फरार झालाय. सोलापूरमधील बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील बोरगाव झाडी गावातील शेतकऱ्यांच्या मका आणि द्राक्षांच्या पिकाला मोठा फटका बसलाय. मक्याचे व द्राक्षाचे पीक उद्ध्वस्त झाले असून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. माझे नाव अनिल उत्तर लंगोटे, राहणार बोरगाव झाडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. माझा गट नंबर आहे 54.
काल वादळी वाऱ्यामुळं गारपीट अति गारपीट झालेली आहे. नुकसान जवळजवळ 100% नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 80-90 हजाराची मका आज ह्याला 5,000 सुद्धा कोण द्यायला तयार नाही. सगळी जमीन बिमीन सगळी वाहून गेलेली आहे. तरी आता शेतकऱ्यांनी काय करायचं, सरकारनं ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. फडणवीस साहेबांनी, अजित पवार साहेबांनी हे जर पंचनामा वगैरे करून आम्हाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आता माझं उद्या मुलीचं लग्न आहे, आता काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती शांततेत आणि आनंदानं साजरी व्हावी यासाठी आज कल्याणच्या सनई मंगल कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला सर्व नागरिक, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तर जयंती दिनी नागरिकांच्या कोणतीही गैरसोय होऊ नये, कोणी काय काम करावं याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्यात. सोशल मीडियावरील पोस्ट फॉरवर्ड करून व्हायरल करू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय. आज कल्याण डोंबिवली परिमंडळाच्या अनुषंगाने येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने ही आढावा बैठक आज या ठिकाणी पार पडली. या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमधून सर्व नागरिक, त्याचबरोबर प्रशासकीय विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी आज उपस्थित होते. आणि एक ही समन्वय बैठक होती, ज्या माध्यमातून येणाऱ्या जयंतीच्या वेळेत कोणकोणत्या सोयीसुविधा हा लोकांच्याकडून अपेक्षा आहे आणि त्याबद्दल प्रशासनाची कशी तयारी झालेली आहे या संदर्भाने ही समन्वय बैठक होती. या ठिकाणी काही लोकांच्या सूचना आलेल्या आहेत आणि त्यामध्ये संबंधित विभागाने कोणकोणते कामकाज करावे या पुढल्या 8 ते 10 त्या अनुषंगाने आज पूर्णपणे चर्चा झालेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी चर्चा झाली. त्याचप्रमाणे ज्या मंडळांनी आणि ज्या व्यक्तींनी हा मागच्या वर्षी जयंती उत्सवामध्ये पोलिसांना सहकार्य केलं होतं आणि अतिशय पुणे हा शांततेमय मार्गामध्ये हा सर्व उत्सव साजरा झाला होता, त्या सर्वांसुद्धा या ठिकाणी आता आम्ही पारितोषिक देऊन त्यांचं अभिनंदन करत आहोत. जेणेकरून येणारा जो उत्सव आहे तो अतिशय शांततामय मार्गातनं आणि सगळ्यांना सहकार्य होईल अशा मार्गातून साजरा करण्यात येईल अशा प्रकारची आज बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. हां, निश्चितपणे आपण जे पाहत असाल की आजकाल जे काही सोशल मीडिया माध्यमातून ज्या काही पोस्ट व्हायरल होतात, त्या पोस्ट व्हायरल होत असताना आपणही त्या कळत नकळत फॉरवर्ड करत असतो आणि त्या आल्या कुठून कशा प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचल्या याचं कोणतंही व्हेरिफिकेशन हे आपल्या स्तरावरती होत नाही. आणि अशा एखाद्या पोस्टमधून त्या ठिकाणी सामाजिक सुव्यवस्था असेल, त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था प्रश्न तयार होतो. त्याच्यामुळं या बैठकीच्या अनुषंगाने पण सर्वांना ते आवाहन करण्यात आलं की अशा कोणत्याही पोस्ट असतील सोशल मीडिया माध्यमातून त्या अशा फॉरवर्ड करू नका, जेणेकरून आपल्या इथे काही शांतता भंग होईल. धन्यवाद. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज पोलीस विभागामार्फत आढावा बैठक घेतली होती. या आढावा बैठकीमध्ये काही नागरिकांनी गेल्या वर्षी काही सुविधा त्यांना मिळाल्या नाही असे त्यांनी सूचना केल्या होत्या, परंतु यावर्षी त्यांनी ज्या काही सूचना मांडल्या असतील, स्वच्छता असेल, पुतळ्यांची स्वच्छता असेल, सार्वजनिक दिवाबत्ती असेल, झाडांच्या फांद्या ट्रिम करणं असेल किंवा रस्त्यावरचं अतिक्रमण असेल किंवा आरोग्यसेवा पुरवणं असेल, ही सर्व व्यवस्था महानगरपालिकेमार्फत केली जाईल. ठाणे शहरातील कचरा भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या आतकोली या गावाच्या हद्दीत शासनानं दिलेल्या डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातोय. त्यामुळे स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून या डम्पिंग विरोधात सर्वपक्षीय नागरिकांच्या साथीने 7 एप्रिल रोजी उग्र निदर्शनं केली जाणार आहेत. की ठाणा महानगरपालिकेने आतकोली गावामध्ये 86 एकर जागा जी आहे ती भूसंपादित केलेली आहे आणि ह्या भूसंपादनामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी ज्या काय अटी शर्तींनी ही जागा ठाणा महानगरपालिकेला दिलेली आहे त्या अटी शर्तींची कुठल्याही प्रकारची पूर्तता ठाणा महानगरपालिकेने या ठिकाणी केलेली नाही आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे त्यांची कुठल्याही प्रकारची NOC नाही आहे आणि कुठल्याही शासकीय इतर डिपार्टमेंटच्या नारकत दाखले प्रमाणपत्र न घेता हे बेकायदेशीरपणे या ठिकाणी दररोजपणे ठाणा महानगरपालिका डम्पिंग सुरू केलेलं आणि दररोज या ठिकाणी कचराचा सामना आम्हाला करावा लागत आहे. या परिसरामध्ये जर एक भौगोलिक परिस्थिती बघितली तर ह्या परिसराच्या बाजूला डम्पिंगच्या बाजूला एक 500 मीटरच्या अंतरावर SP साहेबांचं जे पोलीस मुख्यालय आहे त्याची जागा प्रस्तावित आहे. 1 किलोमीटर अंतरावरती बृहन्मुंबई महानगरपालिकेचं पिसे डॅम आहे. त्याच्यानंतर या परिसरामध्ये लॉजिस्टिक हब आहे. साधारणपणे लाखो लोक ह्या परिसरामध्ये काम करतात. त्यांच्या आरोग्यावरती 100% परिणाम या प्रकल्पामुळे होणार आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी हा संपूर्ण संघर्ष आम्ही समितीच्या वतीने सुरू केलेला आहे. मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई येथे तब्बल 12 तास जनता दरबार चालू होता. तर हजारो लोकांनी गणेश नाईक यांची भेट घेत त्यांच्या व्यथा मांडल्यात. या दरबारात सिडकोच्या पंतप्रधान आवास योजनेतील घरांबद्दल नाईक यांनी नापसंती व्यक्त केली आहे. तुम्ही या ठिकाणी जनता दरबार बोलवलेला, कुठल्या समस्या होत्या आणि कसा प्रतिसाद लाभला? मी आता अतिशय म्हणजे खेदानं सांगतो
की ह्याच्यातल्या ज्या जवळजवळ टोटल टोकन आले 640, त्याच्यातले 500 टोकन हे लोकांनी निर्माण केलेल्या समस्यांचे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे मॅनमेड प्रॉब्लेम. हे जर का थोडीशी जीवनशैली बदलली तर हे प्रॉब्लेम राहणार नाहीत. प्रत्येकाला मोठा बंगला, मोठ्या गाडी, दागिने या आकर्षणापायी दुसऱ्याच्या जीवनाची बर्बादी करणाऱ्या लोकांचा भरणा आज जास्त आहे. त्यातल्या तर आज बुधवंत साहेबांना जास्त काम आहे, पवार साहेबांना सुद्धा भरपूर काम आहे. पवार साहेबांचे मी म्हटलं सोमवार, मंगळवार, बुधवार असे 4 दिवस सकाळी 9 वाजल्यापासून तर मला वाटतं रात्री 9 वाजेपर्यंत हे सगळे सॉर्टिंग करायला लागेल कोणाला. आता बाब असे की मला या गोष्टीचा तसा आनंद नाही वाटत. आनंद वाटतो की लोक समस्या घेऊन येतात. काही लोकांच्या डोळ्यातून अश्रू आले. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू बेअर. म्हणजे लिटरली आपल्या डोळ्यातून पण अश्रू यायचंच बाकी राहिलं. म्हणजे तर आपण रडलो तर ते लोक कोमल मनाची माणसं. मी कठोर आहे, परंतु हे ज्याला माणसाने स्वतःच्या स्वार्थाकरता दुसऱ्याच्या जीवनाचा विचार न करता ज्यावेळेला असे वागतात त्याच्यातून या समस्या जास्त निर्माण. नॅचरल प्रॉब्लेम फार कमी आहेत. आपसामधले मतभेद, कुटुंबातले भाऊ भावाला म्हणजे बर्बाद करायला निघालेले. आणि खरं म्हणजे तर मी या सगळ्या अधिकाऱ्यांचे कौतुक करतो. आता म्हणजे माझ्यासारख्याचा तो मनातला आनंद आहे मला या गोष्टीचा, कायम लोकांचे. परंतु या अधिकारी वर्गांनी आता 11.5 तास इट्स नॉट जोक. म्हणजे खरं म्हणजे तर कोणी जेवला पण नाही, खावला पण नाही. जेवला कोणी नाही जेवला, ओके. म्हणजे खरं म्हणजे मी एकच सांगेन की ज्या दिवशी लोकांच्या सुखदुःखाशी समरस होऊन ज्याला काम करता माणूस ना त्याला भोकत पण लागत नाही. आणि आता ही एनर्जी कशातून आलेली आहे की लोकांच्या दुःख दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यामुळे आलेला आहे. आता खरं म्हणजे माझी एकच इच्छा आहे की कालांतराने सगळ्या समस्या सुटाव्यात आणि दरबारामध्ये ते एकटा गणेश नाही की असावं, दुसरा कोणी येऊच नाही. म्हणजे सगळ्यांच्या समस्या सुटलेल्या असतील, तुम्हाला आनंदाचा दिवस असेल. नाही, बाब अशी आहे की 1995 ज्याला मी पालकमंत्री झालो त्याला ठाणे जिल्ह्यामध्ये सुमारे 5 लाख अनधिकृत बांधकामं होती. आज मी सकाळी बातमीत वसई तालुक्यातच 5 लाख अनेक बांधकामं आहेत एका तालुक्यात. जर असा विचार केला तर संपूर्ण ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा बघितलं तर माझ्या मते 1 कोटीच्या घरात ही बांधकामं गेली असतील. आता मुंबई, मी गांभीर्यानं बोलतो, मुंबईमध्ये 60% राहणारे लोक बेकायदेशीर त्याच्यात आहेत. किती? 60%. आता तुम्ही बारकाईने बघा ना की ज्या शहराला शिस्त नाही, एखादा व्यापारी शिस्तबद्ध पद्धतीने एखादं दुकान खरेदी करतो, त्याच्या दुकानाच्या समोर फुटपाथवर हातगाडी लागते. RRची बनियान या दुकानात पण तोच भाव आणि तिथं पण तोच भाव. तो फुटपाथवरच्या त्याला काय सेल टॅक्स, GST काय द्यायला लागत नाही, लाईट द्यायला लागत नाही, त्याला कॉर्पोरेट टॅक्स, सगळ्या टॅक्स द्यायला लागतात. अशा प्रकारची व्यापाऱ्यांची कुचंबना करणारी सिस्टीम सुद्धा नालायकच आहे. अरे अशी सिस्टीम निर्माण करणारे राज्यकर्ते सुद्धा नालायकच आहे. आणि म्हणून मी स्पष्ट म्हटलेलं आहे, फुटपाथ, फेरीवाला मुक्त फुटपाथ, हातगाडी मुक्त रस्ता, भिकारी मुक्त सिग्नल आणि म्हणजे तृतीयपंथी मुक्त रस्ता, अशा प्रकारची भूमिका. आणि त्याकरता यांना काय हाकलून नाही द्यायचे. या घटकांना त्यांचं जीवन सुकर करण्याकरता. आता मी बोललेलो आहे की आपल्या शहरामध्ये जितके फेरी, त्याचे 50% फेरीवाले आपल्या शहरातले नाहीत. मुंबईच्या आणि आजूबाजूच्या सगळ्या म्हणजे ठाणे, इकडे कल्याण, इकडे पनवेल, या इकडचे लोक सगळे आपल्याकडे येतात. मी मान्य आयुक्तांना सांगितले सगळ्यांचे परवाने चेक करा. जे या ठिकाणी नवीन नूतनीकरणाच्या नावाखाली या सगळ्यांचा सर्च घ्या. जे आपल्या शहरातले नाही त्या लोकांना दुसरीकडे पाठवा. ऑन द कॉन्ट्री, मी पालकमंत्री त्याला असताना
मी आपल्या शहराकरता स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी केली, ती मंजूर झालेली आहे. त्यामध्ये म्हणजे पोलीस कर्मचारी, PSI, PI, ACP, DCP लेवलचे. आता फुटपाथवर हातगाडीवाले येतात किंवा फेरीवाले, मी तर आरोप करतो की ह्या महापालिकेचेच काय अधिकाऱ्यांची त्यांची साठे लोटे आहेत. ज्याला महापालिकेची कारवाई करायला गाडी निघते ती इथून फोन लागतो, त्याला सगळे ते रफादफा होतात. मी असं म्हटलेलं की त्या ठिकाणी राऊंड द क्लॉक 12 तास एक महापालिकेचा कर्मचारी आणि पोलीसचा कर्मचारी तिथे स्टेबलच होऊ द्यायचं नाही. पट्ट मला माझी तुम्हाला एकदा स्टेबलच होऊ दिला नाही म्हटल्यानंतर माणूस 2-3 दिवस बघतो, नंतर बाबा नाही इथे जमणार, माणूस तिथून निघून जातो. नवी मुंबईमध्ये लोक राहायला येतात कारण अजून सुद्धा त्यात फुटपाथ रस्ते म्हणजे टपरी मुक्त, फेरीवाले मुक्त आहेत. परंतु हे जर अशा प्रकारचं जर चालू राहिलं तर नवी मुंबई शहराचं आकर्षण कोणाला राहणार नाही. आणि हे युनिफाईड DCR जो वाढवलं FSI ना, हा महामूर्ख लोकांनी घेतलेला निर्णय असं माझा दावा आहे. तो कोणी घेतला असेल ना, अरे तुम्ही त्या ठिकाणी शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरची एकूण बाजू लक्षात घेता इतका FSI कुठल्याही शहराला परवडणारा नाही. मुंबईला पण परवडणार आणि पुढच्या ज्या शहरामध्ये हा FSI वापरला जाईल त्या शहराची संपूर्ण बर्बादी होईल. हे मी गांभीर्याने बोलतो. माझ्यासारख्या माणूसला या शहरात राहायला इच्छा व्यक्त करणार. राज्य सरकारने ज्यांना जमिनी प्रदान केलेली आहेत अशी बरीच रुग्णालये मुंबई आणि पुण्यात आहेत. ज्या पद्धतीनं चांगला उपचार रुग्णांना मिळाला पाहिजे त्या पद्धतीनं तो मिळत नाही असं म्हणणं डॉक्टर निलिमा गोरे यांचं आहे. तर काही वेळेला तर रुग्ण गरीब असल्याने त्यांना प्रवेशच नाकारला जातो. त्यामुळे दीनानाथ रुग्णालयातील घटनेबाबत त्यांनी अहवाल दिलेला आहे. पद्धतीने किंवा राज्य सरकारने ज्यांना जमिनी प्रदान केलेल्या आहेत अशी अनेक रुग्णालये मुंबई आणि पुण्यात आहेत. आणि गेली जवळजवळ 10-15 वर्ष विधिमंडळात हा सातत्याने विषय येतो की जेवढ्या प्रमाणात चांगला उपचार रुग्णांना मिळायला पाहिजे तेवढा अनेक ठिकाणी मिळत नाही. तर काही वेळेला ते गरीब असल्यामुळे त्यांना प्रवेशच नाकारला जातो. या पार्श्वभूमीवरती दीनानाथ रुग्णालयामध्ये जे काही घटना समोर आली आहे त्याबद्दल त्या रुग्णालयांनी पण स्वतःचा अहवाल दिलेला आहे. परंतु महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर हे अत्यंत संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका असणारे मंत्री महोदय आहेत. त्यामुळे त्याची राज्य सरकारने दखल घेतलेली आहे. अजितदादा पवारांनीही त्याची दखल घेतलेली आहे. आणि त्या संदर्भात एक उच्चस्तरीय कमिटी धर्मादाय आयुक्त त्याचबरोबर विविध विभागांचे आरोग्याचे अधिकारी यांच्याबरोबर घेऊन लवकरात लवकर अहवाल द्यायला त्यांनी सांगितलेले आहे. त्या अहवालामध्ये वैद्यकीय हेळसांड काही झाली किंवा काय, कुठे नक्की त्यांना नेण्यात आलं होतं, त्याच्यानंतर मृत्यू कशामुळे झाला, त्यांना वेळेवरती उपचार ताबडतोब मिळाले असते तर वैद्यकीय परिस्थिती हाताळता चांगली गेली असती का, त्यांचा जीव वाचला असता का, या सगळ्या मुद्द्यांच्या वरती सरकारच्या अहवालामध्ये चर्चा येईल. परंतु आत्ता नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सुद्धा मी स्वतः चेअरवरून उपसभापती म्हणून सरकारला निर्देश दिलेले होते की कोविडच्या काळामध्ये जसं डॅशबोर्ड करून कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड्स उपलब्ध आहेत, कुठल्या रुग्णाला ताबडतोब डिस्चार्ज मिळणार आहे, किती ICU मधल्या रूम्स उपलब्ध आहेत, ही माहिती क्षणार्धात जनतेला कळली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून तसे जिल्हानिहाय डॅशबोर्ड करावेत असं मी प्रकाश आंबेडकर सन्माननीय आरोग्यमंत्री सभागृहात असताना निर्देश दिलेले आहेत. तर त्या प्रकारची यंत्रणा जर का पुढच्या काळात उभी राहिली तर अशा घटना टाळता येतील आणि याला जे जबाबदार असतील त्यांच्यावरती सरकार योग्य ती कारवाई करेल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्री कक्षातून देखील फोन गेला होता, त्याला देखील प्रतिसाद मिळाला नाही. हे मुख्यमंत्री कक्षातून फोन जातो, आमदारांना या सगळ्या प्रकारावर दखल घ्यावी लागते. किती गंभीर हा सगळा प्रकार आहे? गंभीर असं आहे, प्रत्येक रुग्ण त्याची दखल घेणं गंभीरच असतं. परंतु चौकशी चालू आहे. मी उपसभापती पदावर स्वतः आहे. अशा वेळेला त्याबद्दल कुठलाही निष्कर्ष आत्ता देणं हे योग्य होणार नाही. परंतु अशा घटना घडणं हे अतिशय गंभीर आहे आणि त्याची दखल राज्य सरकारने घेतलेली आहे. आणि याच्या पुढच्या काळात सुद्धा धर्मादाय हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना ताबडतोब उपचार कसे मिळतील आणि ज्यांच्याकडे ते पैसे भरण्याची परिस्थिती नाही आहे त्यांना त्याच्यातून कशा पद्धतीने सामावून घेतलं जाईल याच्यावरती सरकार जरूर निर्णय करेल. आमच्या विधिमंडळात सुद्धा त्या संदर्भातला एक कक्ष उभा केला जातोय आणि त्या कक्षामधून प्रत्येक आमदाराच्या मार्फत
ज्या ज्या रुग्णालयांच्या मध्ये काही अडचणी असतील ते सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी रत्नागिरीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती उंच पुतळ्याला भेट दिली आहे व कामकाजाबाबत आढावा घेतला. या पुतळ्याला भेट देऊन त्यांनी समाधान व्यक्त केले. तर यावेळी रत्नागिरी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. स्थळांना भेट दिलेत. आपल्याला काय वाटतंय? खरं तर काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, तर काही मान्यवर यांनी इथे या सर्व तारांगण असेल, प्लॅनेटोरियम असेल, त्या उद्यान असेल, आपली छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी असेल, हे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आणि उद्यान असेल, याला भेट दिलेली होती. आणि उदय सामंत साहेबांनी गेल्या त्या 3-4 वर्षामध्ये या कालावधीमध्ये ही जी काही त्यांनी स्थळं आणि वेगवेगळ्या, म्हणजे तसं पाहायला गेलं तर प्लॅनेटोरियम मला वाटते कोकणामधलं पहिलंच 3D असं प्लॅनेटोरियम ते असेल. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची त्यांनी एक शिवसृष्टी असेल आणि त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीचा एक मागोवा घेणारे जे हे स्मारक त्या निमित्ताने त्यांनी उभारलेलं आहे ते पाहण्याच्या दृष्टिकोनातून आज इथे येण्याची मला संधी मिळाली आणि मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सुद्धा अभिनंदन करेन. मी सुद्धा अनेक वेळेला एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जे आपले सहकारी मंत्री किंवा लोकप्रतिनिधी, आमदार किंवा खासदार मोठे असतात, यांनी आपापल्या जी काही त्यांची दूरदृष्टी असते किंवा त्यांची जी संकल्पना असते त्यातून काय मतदारसंघासाठी विकासात्मक ते करतात याचं एक कुतूहल नेहमीच असतात. आणि दादांकडून आणि तटकरे साहेबांकडून काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमानंतर जी प्रशंसा ऐकली, मी सामंत साहेबांना विनंती केली की मलाही त्या ठिकाणी ते पाहायचं आहे. कारण मी सुद्धा श्रीवर्धनमध्ये आमचं श्रीवर्धनच्या बीचचं सुशोभीकरण असेल, आमचं एक कासव संवर्धनाचं एक तिथं टर्टल बेस्ड म्युझियमचं काम सुरू आहे, शिपारी संशोधन केंद्राचं काम सुरू आहे, हरिहरेश्वरचं आम्ही एक नव्याने आराखडा तयार करत आहोत. आणि शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांची माझ्या मतदारसंघातल्या 5 तालुक्यांमध्ये त्याचं काम हे प्रगतीपथावर आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ज्या संकल्पना असतात, ज्या जिथं साकारल्या गेलेल्या असतात, त्याचंसुद्धा साधारणपणे आपण बघावं, त्यातूनही काही प्रेरणा घ्यावी, आणखीन काय आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. आणि त्या दृष्टिकोनातून आज इथं येण्याची संधी मिळाली. मी रत्नागिरीचे मुख्याधिकारी असतील, पर्यटन विभागाचे असतील अधिकारी, MIDCचे असतील, सार्वजनिक बांधकामचे असतील, यांचे या निमित्ताने मी अभिनंदन करीन. प्लॅनेटोरियम बघितलं, तिथंसुद्धा जे चांगल्या पद्धतीनं ते चालवत आहेत. आणि वेगवेगळ्या, म्हणजे मला असं वाटतं की आत्तापर्यंत कोकणामध्ये अशा पद्धतीचं वेगवेगळ्या एज ग्रुप्सला, वयोगटाला तिथं आणावंसं असं काही प्लॅनेटोरियम आपल्याकडे नव्हतं आणि ते पहिल्यांदाच त्या निमित्ताने आहे. दुसरी एक अतिशय मला जी गोष्ट तिथं भावली ती म्हणजे रत्नागिरीचं वैशिष्ट्य जे आहेत, जी मंदिरं असतील किंवा जी स्थळं असतील, स्मारकं असतील, त्याची एक चांगली प्रतिकृती, अशी एक संबंध त्यांनी जे एक दालन त्याचं एक स्वतंत्र तयार केलेलं आहे. मला वाटते आल्यानंतर रत्नागिरीमध्ये जी काही वैशिष्ट्य आहेत ती त्या दालनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ही संपूर्ण जी संकल्पना आहे ती एका बाजूला ठेवणं हे एक असतं, पण ती प्रत्यक्षात उतरवणं याला एक विशेष महत्त्व असतं आणि ते त्या निमित्ताने आज पाहायला मिळालं. मी सगळ्या ज्या ज्या यंत्रणा याच्यामध्ये ज्यांनी काम केलं त्यांचं अभिनंदन करीन. आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना मी विनंती करीन की ही जी सगळी स्थळं आहेत ही खऱ्या अर्थानं एका बाजूला आपलं वैभव वाढवणारी तर आहेतच, पण त्याचबरोबर आलेले येणारे जे पर्यटक आहेत यांना आणखीन आपल्याला आकर्षित करायचं असतील तर ही सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याची जेवढी शासनाची जबाबदारी आहे, प्रशासनाची, तेवढीच नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची सुद्धा आहे. आणि मला खात्री आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटन हे अनेक आपल्या बीचेसवर असतंच, पण हे जे काही स्थळं ही जी निर्माण झालेली आहेत याच्यातून आणखीन मोठ्या पद्धतीनं आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची आणि शिवभक्तांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे मी मनापासून उदय सामंत साहेबांचीही अभिनंदन करीन
आणि सर्व ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्यांनाही मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम हे आज छत्रपती संभाजी दौऱ्यावर आले असता त्यांनी इथल्या प्रदूषण नियंत्रणासाठी काही उपाययोजना सुचवल्या. तसेच त्यांनी मनपा आयुक्त श्रीकांत यांच्या सोबत शहरातील विविध भागातील घनकचरा व्यवस्थापनाबद्दल चर्चा केली. आज या ठिकाणी आदरणीय श्रीकांतजी ते मला डायनामिक म्हणाले, मला वाटतं त्यांनी त्या डायनामिक जे उपक्रम जे हाती घेतलेले आहेत, खरं म्हणजे एक डायनामिक आयुक्त आपल्याला इथे लाभलेले आहेत आणि त्याच धर्तीवर त्यांच्याकडून सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत तर त्या उपक्रमामधून काही चांगल्या गोष्टी आम्ही इथून घेऊन चाललेलो आहोत आणि काही आम्ही त्यांना सजेशन सुद्धा दिलेले आहेत की आपण अजून चांगल्या गोष्टी काय करू शकतो. अशा पद्धतीने चांगली एक चर्चा आमचे अधिकारी वर्ग आणि त्यांचे सुद्धा अधिकारी वर्ग इथे होते. तर प्रामुख्याने 4 विषयावर आज आम्ही चर्चा केली. सर्वप्रथम जो पहिला विषय होता तो घनकचरा. तर घनकचऱ्याच्या विषयी त्यांचे जे प्लांट आता एक्झिस्टिंग आहेत तर त्याच्यामध्ये अजून काय आपण चांगली सुधारणा करू शकतो का त्याची सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास करावा आणि त्या पद्धतीने त्यांनी एक नवीन आराखडा तयार करून आम्हाला सादर करायचा आहे. जे दुसरा जो महत्वाचा विषय जो आम्ही हाती घेतला तो होता तो जे आपले एसटीपी प्लांट आहे. आज जसं खाम नदीचं जसं पुनर्वसन त्यांनी केलेलं आहे त्याच धर्तीवर सुखना नदीचे सुद्धा एक डीपीआर तयार करून त्यांनी ऑलरेडी केलेला आहे, एक ऍक्शन प्लॅन तयार करून आणि तो ऍक्शन प्लॅन बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बसून पूर्ण नदीचे जे नाले आहेत ते कसे आणि जे नाले शेवटी मग जे नदीला मिळतात ते सांडपाणीचं प्रक्रिया करून कसे ती नदी सुद्धा स्वच्छ करता येईल ह्या अनुषंगाने सुद्धा आपण काम करायचं आहे. महत्वाचं म्हणजे नदी जे खाम नदीचा जो स्तोत्र आहे तो शहराच्या भागातला तो 11.5 किलोमीटरचा आहे पण पूर्ण जो त्याचा रिव्हर स्ट्रेच आहे तो मला वाटतं साधारणतः 65 किलोमीटरचा आहे आणि या पूर्ण रिव्हर स्ट्रेच नंतर शेवटी मग मिळतो गोदावरी नदी. तर गोदावरी नदीचं महत्व मला वाटतं सांगण्याची गरज नाहीये. येणारा जो महाकुंभ जो येतोय त्याच्यामध्ये गोदावरी नदीचा एक त्याचा मोठा अभियान आहे, त्याच्यामध्ये खाम नदीचा सुद्धा एक मोठा वाटा आहे. त्याच्यासाठी त्यांची जी टीम जे खाम नदीच्या पुनर्वसनासाठी ते काम केलेलं होतं म्हणजे ते खान जी होते आणि अजून त्यांची टीम होती हे रिटायर्ड अधिकारी जे होते त्यांनी जे पूर्ण टास्क फोर्स तयार केलेला त्या टास्क फोर्स सोबतच एमपीसीबी एक नोडल एजन्सी म्हणून काम करेल आणि जी नदी जे जिल्हाधिकाऱ्यांच्या क्षेत्रातली आहे त्या नदी सोबत आणि टास्क फोर्स आणि एमपीसीबी अशी आम्ही एक नवीन टास्क फोर्स तयार करतोय. एमपीसीबी एक नोडल एजन्सी असेल, काम करणारी टास्क फोर्स जी खाम नदीची जी ह्यांची टास्क फोर्स आहे सध्याची ती असेल आणि त्या रिजन मधले जिल्हाधिकारी असतील त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करून पूर्ण खाम नदीचा जो स्ट्रेच आहे 65 किलोमीटर हा कसा स्वच्छ करता येईल याच्यावर काम करण्यासाठी आम्ही एक नवीन टास्क फोर्स तयार केलेला आहे. एक चांगला उपक्रम आहे आणि त्यांची टीम सुद्धा जेव्हा प्रेझेंटेशन देत होती त्यांनी जे आयडियाज दिले तर खरोखरच जे रिटायर्ड अधिकारी जेव्हा चांगला उपक्रम हाती घेतात आणि त्याची अंमलबजावणी झालेली आहे आपल्या समोर एक मॉडेल ऑलरेडी तयार आहे तर तेच मॉडेल आम्ही पूर्ण खाम नदीसाठी हे करणार आहोत पूर्णतः आणणार आहोत. दुसरा महत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची माजी खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या चैत्र नवरात्र उत्सवाला उपस्थिती होती. तर खासदार संजय राऊत यांच्या हस्ते यावेळी देवीची महाआरती पार पडली. काय नेमकं साकडं ठाण्यावर पुन्हा पुन्हा यावं असे ठाणे शहर आहे आणि राजन विचारे जेव्हा या धार्मिक कार्यक्रमाला बोलवतात तेव्हा येणं आमचं कर्तव्य आहे. खूप छान असं मंगलमय वातावरण आहे. ठाणेकर उपस्थित आहेत आणि देवीचा उत्सव आहे. ठाणे त्यासाठीच प्रसिद्ध आहे. आता रश्मी ठाकरे जी येत आहेत
सगळे आमचे लोक इथे येत जात असतात, इतर सगळ्याच पक्षाचे लोक येतात आणि एक आनंद देतो हा उत्सव. ठाणेकरांच्या या देवीकडे काय नेमकं मागणं असणार आहे महाराष्ट्रासाठी, देशासाठी? आता ठाणेकरांनीच येऊन मागावं देवीकडे. श्री दत्तात्रय व्यायामशाळा वाडी पुयडच्या वर्धापन दिनानिमित्तानं कुस्तीचा सामना आयोजित करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक सुशील कुमार नायक यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली येथून नामवंत कुस्तीपटू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून प्रथम येणाऱ्या कुस्तीपटूला तब्बल 11,51,000 रुपये इतकं पारितोषिक ठेवण्यात आले. तिसरी कुस्ती माने YouTube समोर आहे. व्यायामशाळा वाडी पुयड वर्धापन दिनानिमित्त कुस्त्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यानिमित्ताने भव्य कुस्त्या, प्रेक्षेपण एवढी अपेक्षा नव्हती, त्यापेक्षा जास्त प्रेक्षक आलेले आहेत आणि पैलवान पण बरेच आलेले आहेत. या ठिकाणी 11,11,000 रुपयाची जंगी लूट आहे. तसे अजून बरेच बक्षीस आहेत. बाकी काही कुस्तीचा सामना चालू आहे. आतापर्यंत एक 5-6 कुस्ती झालेली आहे. 11,11,000 रुपयाची जंगी लूट आहे. या ठिकाणी भरपूर चांगले पैलवान आले आहेत. महाराष्ट्रातून आहेत, बाहेरून आहेत, पंजाब, हरियाणा, दिल्लीचे पैलवान आहेत, कोल्हापूर, सोलापूर, महाराष्ट्रातून तसं तर भरपूर पूर्ण जिल्ह्यातूनच पैलवान आलेले आहेत. या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करू असे अभिवचन शेतकऱ्यांना दिले होते. त्यांनी याबाबत एक वटहुकूम जाहीर केला होता. शक्तीपीठ विरोधात शेतकऱ्यांनी आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं. या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं स्थगन प्रस्ताव आणला गेला, तर उपमुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात यायच्या आधीच शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा शब्द पाळावा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कोल्हापूर दौरा आहे, सर्व सभा देखील होणार आहे, मात्र तुम्ही या दौऱ्याला विरोध करताय. का विरोध केलाय आणि कशा पद्धतीनं तुमचा हा विरोध असणार आहे? कारण आता दौऱ्यामध्ये थोडासा बदल देखील झाला. शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माननीय त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करू अशा प्रकारचं अभिवचन शेतकऱ्यांना दिलं. तशा पद्धतीचा एक वटहुकूम जाहीर केला आणि तो जनतेमध्ये प्रसिद्ध केला. विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 5वी बहुमत महायुतीच्या सरकारला मिळालं आणि त्यानंतर सभागृहामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा शक्तीपीठ महामार्ग करणार. शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व लोकांनी स्थगन प्रस्ताव आणला आणि या स्थगन प्रस्तावाच्या वेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता करणार. काही लोक त्या बाजूने आहेत. हे खोटं आहे, कारण हजारो हरकती या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधी केलेले. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरामध्ये यायच्या अगोदर त्यांना आम्ही स्मरण करू इच्छितो की आपण जो शब्द कोल्हापूरच्या जनतेला दिला होता की मी शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार म्हणून, तो शब्द पाळावा आणि कोल्हापुरामध्ये यायच्या अगोदर आपण ते जाहीर करावे. एक या दृष्टिकोनात एक गोष्ट बघितली की आता मला उपमुख्यमंत्र्यांचा प्रोग्राम माझ्या मोबाईलमध्ये आलेला आहे. त्यामध्ये मी ते जर बघितलं तर मुख्यमंत्री मुंबईहून थेट विमानतळावर उतरतात आणि विमानतळावरनं ते हेलिकॉप्टरनं सरवड्याच्या सभेच्या ठिकाणीच असतात. याचा अर्थ शेतकऱ्याच्या ह्या आंदोलनाचा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनानं धसका घेतलेला आहे. म्हणून आम्ही उद्या मुधाळ तिट्टा इथं उपमुख्यमंत्री यांच्या समोर निदर्शनं करणार आहोत. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा.